श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। 28 ऑक्टोबर 2023 रोजी आहे कोजागिरी पौर्णिमा आणि त्याविषयीचीच माहिती आणि पूजा कशी मांडावी याची माहिती मी तुम्हाला देणार आहे। माझ्या सर्व मैत्रिणी आणि महिला दादांना सगळ्यांना माझ्याकडून कळकळीची आणि नम्र विनंती आहे की ही जी सेवा आणि पूजा सांगणार आहे ती चुकवू नका। यामुळे तुमच्या घरामध्ये भरपूर लक्ष्मी प्राप्ती होऊन अखंड लक्ष्मीचा निरंतर स्थिर वास राहील याची मी तुम्हाला शाश्वती देते। आता ही सगळी माहिती आपल्याला केंद्रामध्ये मिळते। याचे जे मासिक आहे श्री स्वामी समर्थ सेवा, यामध्ये आपल्याला या पूजेची संपूर्ण रचना दिलेली असते। अशा प्रकारे हे बघा। आता आम्हाला बऱ्याच जणींचे प्रश्न येतात की ताई हे मासिक तुमच्याकडे मिळेल का? तर नाही, आपल्या जवळपास तुम्ही गुगलला सर्च करा की श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत केंद्र कुठं आहे। तिथे तुम्हाला वार्षिक 200 रुपये भरले की महिन्याला एक मासिक मिळतं ज्यामध्ये भरपूर सारी माहिती असते आणि ते तुम्ही केंद्रात जाऊनच घेऊ शकता किंवा तुमच्यापासून केंद्र लांब असेल तुम्ही पोस्टाने 200 रुपये पाठवू शकता, तुम्हाला ते कुरिअर करू शकतात। मात्र ते तुमच्या शहरात हवा आहे केंद्र दिंडोरी प्रणीत केंद्र असं विचारलं की कोणीही तुम्हाला सांगेल प्रत्येक शहरात। आमच्या सांगलीमध्ये तर 6 जवळजवळ केंद्र आहेत, अशी प्रत्येक ठिकाणी केंद्र आहेत आणि अशा तुम्ही शोध घ्या, तुम्हाला ते सापडेल। सर्वप्रथम तुम्हाला कोजागिरीची थोडीशी माहिती देते। पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते। अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा। अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे। हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटांमध्ये करायचा असतो। भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून एकदाच सेवा करण्याची तुम्हाला वेळ असते। हा उत्सव प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याने आपल्या घरीच करावा। वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावावर म्हणजे इंद्र, लक्ष्मी, कुबेर आणि चंद्र देवता हे पृथ्वी तलावावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात। त्यांना अमृताचा, दुधाचा नैवेद्य करावा। पूजाविधी मांडणी कशी करायची हे आता मी तुम्हाला दाखवते। सर्वप्रथम एक तुम्हाला चौरंग घ्यायचा आहे। चौरंगावर पांढरच कापड तुम्हाला घ्यायचं आहे आणि चौरंग घ्या किंवा पाट घ्या, त्याच्यावर तुम्हाला पांढरच वस्त्र घालायचं आहे। त्याच्यावर लक्ष्मीचं प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर श्री गुरुपीठ सिद्ध श्रीयंत्र ठेवायचं आहे। तर बघा, सगळ्यात आधी चौरंग मांडलाय, त्याच्यावर पांढरं कापड मांडलेलं आहे। थोड्याशा अक्षतांची रास करून तुम्हाला सगळ्यात आधी कलश मांडणी करायची आहे। या कलशामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षता, फूल इतकंच घालायचं आहे आणि आंब्याची म्हणजे आंब्याच्या डहाळ्याचीच पानं हवी आहेत। या दिवशी विड्याची पानं चालणार नाहीत कारण याला इंद्राचं प्रतीक मानलं जातं। असा कलश तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यावर अर्थातच तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। हे स्वस्तिक तुम्हाला सेल्फी कॅमेऱ्यात उलट दिसते, मी कधीही उलट काढत नाही, लक्षात घ्या, मी नेहमी सरळच काढते। तर अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत। 5 रेषा किंवा 8 रेषा ओढून घ्यायच्या आहेत। हे झालं आपला कलश तयार, ज्याला इंद्राचं प्रतीक असं म्हटलं जातं। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष्मीचं प्रतीक म्हणून विड्याच्या जोडपानावर श्रीयंत्र ठेवायचं आहे। आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी सुपारी ठेवायची आहे। माझ्याकडे श्रीयंत्र आहे म्हणून मी श्रीयंत्रच या ठिकाणी ठेवत आहे। विड्याच्या जोडपानावर श्रीयंत्र ठेवायचं आहे। हे बघा, इथं मी श्रीयंत्र ठेवलेलं आहे। ज्यांच्याकडे नाही त्यांनी अशी सुपारी ठेवायची आहे आणि विड्याच्या दुसऱ्या 2 जोडपानांवर तुम्हाला विड्याच्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून कुबेर यंत्र ठेवायचं आहे। हे माझ्याकडचं कुबेर यंत्र आहे। हे बघा, हे कुबेर यंत्र मी ठेवत आहे।
ज्यांच्याकडे कुबेर यंत्र नाही त्यांनी अशी सुपारी ठेवायची आहे. श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र नसल्यास सुपारी वापरावी. तुम्हाला मी दोन्ही करून दाखवलेलं आहे. तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा गडवा आणि आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवावा. आता चंद्राचे प्रतीक म्हणून काय करायचं, अशी एक डिश घ्यायची, त्यामध्ये तांदूळ घ्यायचे आणि त्याचे गोल असा भरीव गोल करायचा. तो कापडावर केला तरी चालतो. हा आपलं चंद्राचं प्रतीक आहे. हे आहे आपलं चंद्राचं प्रतीक. चंद्राचं प्रतीक म्हणून ठेवावा. चंद्राचा प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल मांडावा. ही जी मांडणी आहे ती रात्री तुम्ही 11, 11:30 वाजता करून घेऊ शकता. 12 वाजेपर्यंत ही सगळी मांडणी तुम्हाला करून ठेवायची आहे. रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवायचे आहे, जेणेकरून चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद घेतात. मात्र यावर्षी ग्रहण असल्यामुळं दूध आपल्याला आटवायचं नाहीये. तुम्ही साखरेचा नैवेद्य तुळशीचं पान घालून ठेवू शकता. 12:30 पूजेच्या पाटासमोर इथं आता साखरेचं भांडं ठेवायचं. यावर्षी दुधाचं भांडं ठेवू नका. अगदीच ज्यांना इच्छा असेल तुळशीचं पान घालून दूध ठेवू शकता. 4ही देवांची हळद कुंकू लावून पूजा करायची. हळद कुंकू, अक्षता, फुले हे वाहून पूजा करायची. आता आपण हळद कुंकू वाहून घेऊ. श्रीयंत्राला हळद कुंकू वाहून घेऊया. कुबेर यंत्राला हळद कुंकू वाहून घेऊया. लक्ष्मी स्वरूप जे मानलं आहे त्यांनाही आपण हळदी कुंकू लावून घेऊया आणि अक्षता वाहून घेऊया. आपल्याला या इंद्रदेवांची पण पूजा करायची आहे, त्यांनाही हळद कुंकू वाहून घेऊया. या ठिकाणी या चंद्रदेवतांची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आता या सगळ्यांना थोड्या थोड्या अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. श्री महालक्ष्मी नमः म्हणत पूजा करून घ्यायची आहे. दिव्याची पूजा आणि दिवा मी आधीच लावून घेतलेला आहे. आणि दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवायचं आहे. त्या दिवशी तुम्हाला त्यात एक तुळशीपत्र टाकावे आणि नैवेद्य दाखवावा, दुधात किंवा साखरेत. मी तर तुम्हाला सांगेन साखरेत ठेवा. त्यानंतर प्रार्थना म्हणायची आहे. जी प्रार्थना मी तुम्हाला इथं खाली लिहून देते काय म्हणायची आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देते. ऋण रोगादि दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशवयंतु मम सर्वदा. आता ही यामध्ये दिलेली आहे. हे बघा इथे यामध्ये दिलेली आहे केंद्राच्या आपल्या पुस्तकामध्ये. दुधाचा नैवेद्य, आता इथं जो आपण नैवेद्य ठेवणार आहोत तो फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी. त्यात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळा जप. लक्षात घ्या, श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 वेळा जप कराय, 11 माळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला या ठिकाणी 11 माळा जप करायचा आहे. इकडे बघून सांगते तुम्हाला समजेल. म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला श्री लक्ष्मी गायत्री मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. तसेच 16 वेळा श्री सूक्त म्हणायचे आहे. श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे आणि गीतेचा 15वा अध्याय तुम्हाला एकदा म्हणायचा आहे. मी सेवा पुन्हा सांगते आणि लिहून देखील देते. तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. श्री लक्ष्मी गायत्री मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. श्री विष्णू गायत्री मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. श्री कुबेर मंत्र म्हणजे श्री कुबेराय नमः या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. हे सगळे मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत. तसेच 16 वेळा, तुम्ही म्हणू नका ताई प्लीज की कुणालाही सांगते, विनंती करते की 1 वेळा म्हणू का, 3 वेळा म्हणू का, 5 वेळा म्हणू का, अशी कुणीही रिक्वेस्ट करू नका. कारण आपल्याला 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. श्री व्यंकटेश स्तोत्र संस्कृत किंवा मराठीतलं तुम्हाला 1 वेळा म्हणायचं आहे आणि गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. ही अतिशय महत्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. लक्ष्मी म्हणजे श्री शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रसादी किंवा झोपाळू, आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस
प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीला अक्काबाई असं म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते, पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जागतोय? कोजागिरी म्हणजे को जागरती, कोण जागत आहे हे बघत असते. यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो. वारंवार तो कोजागरता असे विचारतो. यावरून हे नाव रूढ झालेले आहे. हे सगळं झालं की तुम्हाला गणपतीची आणि महालक्ष्मीची जी कोणती येते ती आरती म्हणायची आहे. लक्षात ठेवा, आपल्याला खरं तर कोजागिरी म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की फक्त चंद्राच्या प्रकाशाखाली दूध ठेवलं आणि दूध पिलं की झालं, पण नाही. ही रात्र असते ती सेवा, नामजप करायची असते. आपल्याकडून बघा 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप घडणार आहे, श्री विष्णू गायत्री मंत्र जप घडणार आहे, कुबेर मंत्र घडणार आहे, 16 वेळा स्त्री सुक्त, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, गीतेचा 15वा अध्याय, इतक्या सगळ्या सेवा आपल्याकडून घडणार आहेत आणि त्यामुळं आपल्या घरी लक्ष्मी येणेच येणे आहे. आणि तुमची जरी खूप गरिबी असेल, तुम्हाला खूप आत्ता त्रास असतील, त्यातूनही तुमचं मन लागत नसेल, मला सगळं माहिती आहे, मी सगळ्यातून गेलेली आहे की आपली मानसिक स्थिती नसली की आपलं पूजेमध्ये सुद्धा मन लागत नाही, पण त्यातूनही तेवढा दिवस तुम्ही सगळं काही विसरा, मागचं सगळं विसरा, त्या दिवशी झालेलं, आयुष्यात झालेलं सगळं काही विसरा आणि त्या दिवशी तुम्ही ही मनोभावे पूजा करा. पूजा घरातल्या एकट्या स्त्रीने नाही तर सर्व कुटुंबाने बसून करायची असते. जी लहान मुलं आहेत ती झोपू शकतात, वृद्ध व्यक्ती झोपू शकतात, परत ज्यांना अगदीच म्हणजे ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे किंवा ज्यांना नाही शक्य, जागणं शक्य नाही, ती झोपू शकतात. मात्र जी रोज फोन बघत जागतात, काही कारणानं जागतात, टीव्ही बघत जागतात, अशा लोकांनी आजच्या दिवशी देवीसाठी म्हणजे आपल्या इंद्रदेव, लक्ष्मी, कुबेर, चंद्रदेव यांच्यासाठी जागायचंच आहे. इतकी सोपी मांडणी आहे, 5 मिनिटात करून होईल आणि सेवा सुद्धा 12 ते पाऊण या वेळात सगळ्या सेवा होतात. मी 3 वर्ष झाले ही सेवा करत आहे. जसं मी केंद्रात जाते त्याआधी मी मठात जात होते, आता मी दोन्हीकडेही जाते, मठातही जाते, केंद्रातही जाते. ही सेवा आपल्याला केंद्रात सांगितली जाते. पुन्हा एकदा सांगते, प्रत्येकानं केंद्रातनं हे मासिक घ्या, यामध्ये ही सगळी माहिती असते, पण प्रत्येकालाच ते मासिक नाही मिळू शकत, म्हणून तुमच्यापर्यंत या सेवा पोहोचवण्याची माझी धडपड असते. आणि मी खरंच आशा व्यक्त करते की तुम्ही ही सेवा कराल आणि तुमच्या घरामध्ये भरभरून लक्ष्मी येऊ दे, सगळ्यांनी कर्जमुक्त होऊ दे, सगळ्यांनी रोगमुक्त होऊ दे आणि सगळ्यांची भरभराट होऊ दे, सगळ्यांची मुलं भरपूर शिक्षण घेऊन सगळ्यांनी नाव कमवावं, अशीच लक्ष्मी देवी इंद्राच्या चरणी, लक्ष्मीच्या चरणी, कुबेरांच्या चरणी आणि चंद्रदेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे याला फुलं वाहून घ्यायची आहेत. शक्यतो मोगऱ्याचा गजरा किंवा पांढरं फूल वाहून घ्यायचं आहे. मी आता इथं मोगऱ्याचे गजरे वाहत आहे. इंद्रदेवांना आणि चंद्रदेवाला फूल वाहते आहे. अशा प्रकारे फुलं वाहून घ्यायची आहेत.